Hello friends, I hope all of you are doing well. So let's solve the given question of integration. काय दिले क्वेश्चन मध्ये आपणास इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन cot square x minus 1 equal to 1 by a into log of sec of 2x plus tan of 2x minus x by b plus constant of integration c. Then find the value of a plus b. पाहिलाय का कधी असा क्वेश्चन गाइज? हा क्वेश्चन एमएसटी सीटी 2023 14 मे इव्हिनिंग शिफ्ट मध्ये विचारलेला आहे. त्याच्यामुळे खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, सगळ्यांनी काळजीपूर्वक लक्ष द्यायचंय. सेम क्वेश्चन आहे गाईज, त्यांनी आन्सर सुद्धा दिलंय, फक्त आपल्याला त्या आन्सरच्या कोएफिशियंटची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आता आपण कोएफिशियंटची व्हॅल्यू डायरेक्ट फाइंड करू शकतो का तर नाही, त्यामुळे आपल्याला पूर्ण इंटिग्रेशनच सॉल्व्ह करावं लागेल, तेव्हा आपल्याला ए आणि बी ची व्हॅल्यू भेटून जाईल. चला तर मग लक्ष द्या. लेट इंटिग्रेशन आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन काय दिले cot square x. cot square x ला आपण असं लिहू शकतो का, cos square x अपॉन sin square x minus 1. yes. so again simplify this integration I equal to, so ह्याला जर क्रॉस मल्टिप्लाय केलं तर हे न्यूमरेटर मध्ये जाईल sin square x बरोबर, sin square x होल डिवाइडेड बाय, so it will be cos square x minus of sin square x into dx as it is. आता मला सांगा गाईज, cos of 2x चे दोन इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहेत, तुम्हाला माहिती आहेत का नाही, आय डोंट नो, सो आय विल राईट डाऊन हिअर. दॅट इज cos of 2x इक्वल टू cos स्क्वेअर ऑफ x मायनस sin स्क्वेअर ऑफ x. आणि सेकंड एक फॉर्म्युला आहे cos of 2x चाच फॉर्म्युला आहे तो पण, दॅट इज 1 मायनस 2 टाइम्स sin स्क्वेअर ऑफ x. हे दोन जर तुम्हाला फॉर्म्युला माहित असतील ना तर तुम्ही इझिली हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. आता फक्त रिप्लेस करायचे. आता sin स्क्वेअर x ची व्हॅल्यू या फॉर्म्युल्यावरून काढता येईल का, तर येस. आपण त्याला जर लेफ्ट हँड साइडला घेतलं तर काय येणार आहे, sin स्क्वेअर x इक्वल टू 1 मायनस cos ऑफ 2x, हे जे 2 आहे ते डिनॉमिनेटर मध्ये जाईल. ही व्हॅल्यू या ठिकाणी रिप्लेस करायची. सिंपल क्वेश्चन आहे गाइस. जस्ट रिप्लेस द sin स्क्वेअर x एज 1 मायनस cos ऑफ 2x अपॉन 2 and cos square x minus sin square x equal to cos of 2x. So let's replace this. Integration I equal to, so it will be 1 minus cos of 2x whole divided by 2 whole divided by, so cos square x minus sin square x will be cos of 2x into dx. समजलं गाइज? सिंपली आता फक्त हे 1/2 कॉमन घ्यायचंय आणि cos ऑफ 2x ना न्यूमरेटरला डिवाइड करायचं. तर काय येणार आहे तुमचं इंटिग्रेशन I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/2 शुड बी आउटसाइड द ब्रॅकेट, काय येणार आहे, सो इट विल बी सेक ऑफ 2x मायनस आहे बरोबर, cos ऑफ 2x अपॉन cos ऑफ 2x विल बी 1 इंटू dx एज इट इज. आता मला सांगा इंटिग्रेशन ऑफ सेक ऑफ 2x चे इंटिग्रेशन कसं फाइंड करायचं. तर नॉर्मली आपण सेक ऑफ इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स कसं काढतो, तर त्याचा डायरेक्ट फॉर्म्युला आहे आपल्याकडे, दॅट इज लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स. पण या ठिकाणी कोएफिशियंट काय एक्सचा 2, त्यामुळे ते विसरू नका. तर तुमचं इंटिग्रेशन काय येणार आहे या ठिकाणी 1/2 ऍज इट इज. सिमिलरली इंटिग्रेशन ऑफ सेक विल बी लॉग ऑफ मॉड्युलस सेक ऑफ 2x आहे म्हणून सेक ऑफ 2x प्लस टॅन ऑफ 2x मॉड्युलस क्लोज -1 चं इंटिग्रेशन मायनस ऑफ एक्स बरोबर ना, मायनस ऑफ एक्स या ठिकाणी ब्रॅकेट करायचंय, होल डिवाइडेड बाय इथं 2 येणार आहे कारण की याचा कोएफिशियंट किती आहे 2 आहे, ब्रॅकेट क्लोज प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. सिंपल आहे. आता फक्त 1/2 ने इनसाइड द ब्रॅकेट मल्टिप्लाय करून घ्या. काय येणार आहे तुमचा आन्सर, इंटिग्रेशन I इक्वल टू 1/4 इंटू लॉग ऑफ मॉड्युलस दॅट इज सेक ऑफ 2x प्लस टॅन ऑफ 2x सिंपल मॉड्युलस क्लोज मायनस x/2 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. गाइज आलं का आपलं फायनल आन्सर? येस. आता मला सांगा, हे जे आपलं आन्सर आलंय ना, हेच त्यांनी आन्सर क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, जस्ट कम्पेअर दिस आन्सर विथ आवर गिवन आन्सर. सो 1/4 इंटू लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स, लॉग ऑफ सेक एक्स प्लस सेक ऑफ 2x प्लस टॅन ऑफ 2x मायनस x/b मायनस x/2 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. आता मला सांगा लॉगचा कोएफिशियंट काय आहे इथं 1/a, म्हणजेच 1/a ला जर कम्पेअर केलं 1/4 सोबत तर तुमची फायनल व्हॅल्यू ऑफ a किती आली 4 बरोबर. सिमिलरली आता मायनस सोडून द्या, x चा कोएफिशियंट काय आहे तर -1/b, इथं किती आहे -1/2.
तर काय येणार आहे आन्सर तुमचा या ठिकाणी येईल -1/b इक्वल टू -1/2 म्हणजेच तुमची व्हॅल्यू ऑफ बी किती आली आहे 2 गाईज. जस्ट कम्पेअर द कोएफिशियंट्स वी गेट द व्हॅल्यू ऑफ बी इज 2. पण त्यांनी विचारले काय आपल्याला क्वेश्चन मध्ये व्हॅल्यू ऑफ a प्लस बी ची व्हॅल्यू विचारली त्यांनी. त्यामुळे a प्लस बी इक्वल टू दॅट इज 4 प्लस 2 विच इज इक्वल टू 6. सो युअर फायनल आन्सर वुड बी a प्लस बी इक्वल टू 6. सो तुमचं फायनल आन्सर आले गाईज 6. ठीक आहे. आय होप गाईज सगळ्यांना हा क्वेश्चन समजला असेल. खूप सिंपल क्वेश्चन आहे, फक्त स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करत जायचंय. आलेल्या आन्सरला तुम्हाला गिवन आन्सर सोबत कम्पेअर करायचंय आणि व्हॅल्यू ऑफ ए आणि बी भेटून गेल्यानंतर त्यांची ऍडिशन करायची. सेम टाईपचे क्वेश्चन हे मागच्या वर्षी सीईटी 2023 ला विचारलेत. तुम्ही सुद्धा या टाईपच्या क्वेश्चनची प्रॅक्टिस करून घ्या, म्हणून जेणेकरून तुम्हाला एक्झाम मध्ये सिमिलर टाईपचे क्वेश्चन तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकतात विदिन अ 2 मिनिट्स. ठीक आहे. सो थँक्यू सो मच गाईज. सी यू इन द नेक्स्ट सेशन विथ नेक्स्ट प्रॉब्लेम. थँक्यू सो मच.